Hello dear students, today we are going to see conjunctions. Conjunctions means जोड शब्द कोणती आहेत? And, but, so, because of, if यासारखी कंजक्शन असतात. कंजक्शन्स नेमकं कशाला म्हणायचं? कंजक्शन्स आर वर्ड्स यूज टू जॉईन वर्ड्स, फ्रेजेस अँड सेंटेन्सेस टुगेदर. हे जे कंजक्शन आहेत हे काय आहेत बरं? तर याचा वापर कुठे केला जातो? दोन शब्द जोडण्यासाठी कंजक्शनचा वापर केला जातो. त्याचबरोबर फ्रेजेस जोडण्यासाठी सुद्धा वापर केला जातो आणि दोन वाक्यांना एकत्र आणण्यासाठी सुद्धा या कंजक्शनचा वापर केला जातो. टाईप्स ऑफ कंजक्शन्स, किती प्रकार आहे कंजक्शनचे? देर आर 3 टाईप्स ऑफ कंजक्शन्स. फर्स्ट, कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स. व्हॉट इज कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स? दिस जॉईन टू वर्ड्स, फ्रेजेस और इंडिपेंडेंट क्लॉजेस ऑफ इक्वल रँक. फॉर एक्झाम्पल, आय लाईक टी अँड कॉफी. या ठिकाणी कंजक्शन कोणता शब्द वापरलेला आहे? अँड. कारण दोन जे ऑब्जेक्ट दिलेले आहे, दोन ऑब्जेक्ट कशाने जोडलेले आहे? अँडने जोडलेले आहे. म्हणजे मला चहाही आवडतो आणि कॉफीसुद्धा आवडते, नाही का? सेकंड एक्झाम्पल बघा, शी इज रिच बट अनहॅपी. इथे दोन काय वापरलेले आहे? ॲडजेक्टिव्ह. रिच हे एक ॲडजेक्टिव्ह आहे आणि दुसरं ॲडजेक्टिव्ह कोणतं आलेलं आहे? अनहॅपी. पण ते कशाने जॉईन केलेलं आहे? बटनी. म्हणजे ती श्रीमंत आहे पण कशी आहे? अनहॅपी आहे, दुःखी आहे. परंतु बटचा अर्थ काय होतो? परंतु किंवा पण. थर्ड एक्झाम्पल बघा, यू कॅन हॅव ॲन ॲपल ऑर ॲन ऑरेंज. म्हणजेच काय? हे जे दोन ऑब्जेक्ट आलेले आहे, ॲन ॲपल आणि ॲन ऑरेंज, याला कशाने जोडण्यात आलेलं आहे? ऑरनी. म्हणजे यू कॅन हॅव म्हणजे तुमच्याकडे असू शकते किंवा ॲपल असू शकते किंवा ॲन ऑरेंज असू शकते. अशा प्रकारचं एक कोणतंही ऑरनी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. दोन ऑब्जेक्ट जोडण्यात आलेले आहे. म्हणजे या वाक्यामध्ये अँड, बट आणि ऑर ही तीनही जी कंजक्शन वापरलेली आहे, प्रत्येक वाक्याला अनुसरून ती कंजक्शन घेतल्या गेलेली आहे. नाऊ नेक्स्ट, सेकंड टाईप्स ऑफ कंजक्शन्स, सब ऑर्डिनेटिंग कंजक्शन्स. म्हणजे पूरक जोड शब्द. सब ऑर्डिनेटिंग कंजक्शन, दिस जॉईन ॲन इंडिपेंडंट क्लॉज अँड अ डिपेंडंट क्लॉज, शोविंग क्लॉज, टाईम, कंडिशन एक्सेट्रा. हा कसा असतो नेमका? एकतर याच्यामध्ये स्वतंत्र क्लॉज आलेला असतो किंवा हा अवलंबून असणारा क्लॉज असतो. कॉमन वन्स, बिकॉज, आल्दो, सिन्स, अनलेस, व्हाईल, अंटील, इफ, ॲज, व्हेन. फॉर एक्झाम्पल, आय स्टेड होम बिकॉज इट वॉज रेनिंग. मी घरी थांबलो कारण पाऊस चालू होता, नाही का? म्हणून घरी थांबलो. सेकंड एक्झाम्पल बघा, आल्दो ही इज यंग ही इज व्हेरी वाईज. जरी तो यंग आहे तरी तो कसा आहे? फार वाईज आहे, शहाणा आहेस. थर्ड एक्झाम्पल बघा, वेट हिअर अंटिल आय रिटर्न. वाट पहा मी परत येईपर्यंत, नाही का? म्हणजे या ठिकाणी बघा, कॉमन वन्समध्ये सबऑर्डिनेट जर कंजक्शन असेल तर या ठिकाणी कोणते शब्द वापरले जातात? एकतर बिकॉज वापरले जाते किंवा आल्दो वापरले जाते किंवा अंटील किंवा सिन्स या प्रकारचं कोणतंही वाक्य आलेलं असेल पेपरमध्ये, तर अशा वेळेला जे काही कॉमन वन्स दिलेले आहे जोड शब्द, ते लक्षात ठेवा की जेणेकरून कंजक्शन्स ओळखताना अशा प्रकारचे सबऑर्डिनेट कंजक्शनमध्ये येत असतात म्हणून. ठीक आहे. नाऊ लेट अस सी थर्ड टाईप्स ऑफ कंजक्शन्स. थर्ड, कोरिलेटिव्ह कंजक्शन्स. दीज वर्क इन पेअर्स टू जॉईन वर्ड्स, फ्रेजेस और क्लॉजेस. आता हे जे कोरिलेटिव्ह कंजक्शन्स जे असतात हे नेमकं कुठे वापरले जातात, कसे वापरले जातात? तर या ठिकाणी बघा, यांचा वापर नेमका कुठे होतो? इन पेअर्स टू जॉईन वर्ड्स, म्हणजे शब्द जोडण्यासाठी, ग्रुपिंगमध्ये आलेले शब्द जोडण्यासाठी, किंवा फ्रेजेस और क्लॉजेस, एखादं वाक्य जोडण्यासाठी किंवा फ्रेजेस जोडण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. मग या ठिकाणी ओळखायचं कसं हे कोरिलेटिव्ह कंजक्शन आहेत म्हणून? बघा, एकतर आयदर ऑरचं वाक्य आलं असेल किंवा नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, बोथ, अँड, वेदर, ऑर यासारखी जर वाक्य आली असेल तर सरळ सरळ दिलेलं वाक्य हे कसं आहे? कोरिलेटिव्ह कंजक्शन्स आहे म्हणून लक्षात घ्यायचं. फॉर एक्झाम्पल, यू कॅन आयदर स्टे हिअर ऑर कम विथ मी. म्हणजे एकतर तुम्ही इथे थांबू शकता किंवा माझ्यासोबत येऊ शकता, अशा प्रकारचं. म्हणजे दोहोपैकी एक, आयदर ऑर याचा वापर केलेला आहे या ठिकाणी. सेकंड सेंटेन्स बघा, शी लाईक्स बोथ सिंगिंग अँड डान्सिंग. म्हणजे तिला दोन्ही गोष्टी आवडतात. कोणत्या दोन गोष्टी? सिंगिंग करायला आवडते आणि डान्सिंग करायला आवडते. म्हणजे या ठिकाणी कंजक्शन म्हणून कोणता वापर केलेला आहे? बोथचा वापर केलेला आहे. थर्ड एक्झाम्पल बघा, नॉट ओनली डीड ही विन द प्राईज बट ऑल्सो ही डोनेटेड इट टू चॅरिटी. म्हणजेच काय?
तर या ठिकाणी कशाचा वापर केलेला आहे, नॉट ओन्ली बट ऑल्सोचा वापर कोरिलेटिव्ह कंजक्शन या ठिकाणी वापरलेले आहे. तर अशा प्रकारे जे काही कॉमन वन्समध्ये आलेले शब्द आहे याकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष देणे गरजेची गोष्ट आहे की जेणेकरून तुम्हाला कंजक्शन कोणत्या प्रकारचे आलेल्या वाक्यामध्ये आणि त्याचा वापर कसा केला जातो हे थोडं तुम्ही पाठ करा की जेणेकरून तुम्हाला करताना पेपरमध्ये लिहित असताना सोपं जाईल. नाऊ नेक्स्ट, आता बघा आपण जे काही 3 प्रकार कंजक्शनचे बघितलेले आहे त्यावर काही एक्झाम्पल दिलेले आहेत ते की आपण सेंटेन्सच्या माध्यमातून आपल्याला किती जमते त्याच्यासोबतच ॲन्सर पण आहे ते बघा. टेस्ट ऑन कंजक्शन्स. नंबर 1, शी वर्क हार्ड डॅश शी माईट पास द एक्झाम. आता यूज ऑफ सुटेबल कंजक्शन्स करायचं आहे. या दिलेल्या 4 ऑप्शनमधून आपल्याला एक ओळखायचं आहे. म्हणजे तिने खूप मेहनत केली म्हणून तिला ती चांगली एक्झाम पास करू शकली. म्हणून इथे कोणता वापर करता येईल, ॲन्सर कोणतं येईल, सो दॅट. कारण ऑप्शनमध्ये बिकॉज आलं, बिकॉज म्हणजे कारण होतं, इथे कारण लागेल का, नाही. सो दॅट म्हणजे म्हणून, सो दॅटचा अर्थ काय झालेला, म्हणून. आणि थर्ड ऑप्शन दिलेला आहे ऑल्दो आणि फोर्थ ऑप्शन दिला अँड. म्हणजे करेक्ट ॲन्सर कोण झालं तुमचं, सो दॅट. म्हणजे शी वर्क हार्ड सो दॅट शी माईट पास द एक्झाम. तिने मेहनत केली म्हणून ती चांगल्या मार्काने पास परीक्षा झाली. नाऊ नेक्स्ट, आय विल कॉल यू डॅश आय रिच होम. ऑप्शन बघा, व्हाईल, सेकंड दिला आहे व्हेन, थर्ड दिला आहे अनलेस आणि फोर्थ दिला आहे सिन्स. तर करेक्ट ॲन्सर कोणता आहे, व्हेन. बघा आता कसं आलं असेल, आय विल कॉल यू व्हेन आय रिच होम. जेव्हा मी घरी पोचते त्यावेळेस तुला काय करेल, मी कॉल करेल. म्हणजे दिलेले जे ऑप्शन आहे त्याचा तुम्ही काय करत चला, मिनिंग लावा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल कोणतं सुटेबल कंजक्शन त्या ठिकाणी घ्यायचं आहे. नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट, वी स्टे इंडोर्स डॅश इट वॉज रेनिंग हेवीली. आम्ही इंडोर्स थांबलो, इट वॉज रेनिंग हेवीली, कारण पाऊस येत होता, मुसळधार पाऊस येत होता. आता ऑप्शन कोणतं करेक्ट लागेल बघा. बिकॉज मीन्स कारण, सेकंड दिलेलं आहे बट, बट म्हणजे परंतु किंवा पण, थर्ड ऑप्शन काय दिलं आहे, इफ, फोर्थ ऑप्शन काय आलेलं आहे, ऑर. म्हणजे तुमचे बट, इफ आणि ऑर हे तीनही ऑप्शन या ठिकाणी लागू पडत नाही. तर कोणतं ॲन्सर करेक्ट आहे, बिकॉज. कारण पाऊस मुसळधार पडत होता म्हणून आम्ही घरी थांबलो, इंडोर्स थांबलो, नाही का. नंबर 4, यू मस्ट ॲपोलाइज डॅश यू विल बी पनिश. ऑप्शन नंबर 1 बट, सेकंड ऑर, थर्ड बिकॉज आणि फोर्थ सो दॅट. करेक्ट ॲन्सर ऑर. ऑर कसं लक्षात आलं का, यू मस्ट ॲपोलाइज, तुम्ही ॲपोलाइज करायला पाहिजे, किंवा यू विल बी पनिश, किंवा तुम्ही त्याला पनिश करायला हवं, शिक्षा द्यायला हवी. म्हणजे इथं ऑर कंडिशन वापरलेली आहे. हे किंवा म्हणजे आपल्याला किंवा ऑर 2 पर्याय दिलेले आहेत. त्यामुळं आपण या ठिकाणी कोणता ॲन्सर चूज केलेला आहे, बी म्हणजे ऑर. नाऊ नेक्स्ट,